हे गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल एम फॉर महेश. तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर गाईज बघू शकता हा आपला कंटिन्यू ब्लॉग आहे. तर आमच्या सरांचा बड्डे असल्याकारण आम्ही अनाथ आश्रममध्ये आलेलो. तर तिथे त्या लोकांना जेवणाची व्यवस्था, परत खायचे पदार्थ, साडी, टी शर्ट्स वगैरे असं सगळं गोष्ट आम्ही डिस्ट्रीब्यूट केले. Happy birthday to you. Happy birthday to. Happy birthday. God bless you. Happy birthday. तर गाईज खूप छान असा अनुभव होता. लहान मुलं पण म्हणजे त्यांना गिफ्ट देताना छोटा छोटा आनंद त्यांना वाटत होता. त्यासोबत ती लोक बोलत पण होते ओम साईराम, ओम साईराम, साईबाबा सगळ्यांचं भलं करो, सगळ्यांना आनंदी ठेवा, ही देवाचरणी प्रार्थना आहे. बचावा देना है लोग. गाईज अशा प्रकारे बड्डे सेलिब्रेट केला गेला. सगळे या आश्रमाचे जेवढे पण व्यक्ती होते त्यांना आम्ही असं छानपैकी जेवण वगैरे सर्व केलं. सगळे लहान मुलं खूप खुश झाले. आणि इथे बघू शकता आता केक सेलिब्रेशन होणार आहे. आणि हे आहेत आपले साईबाबा. साईबाबाचा चेहरा बघा गाईज, किती खुश. गाईज आता लंच टाइम आहे. तर आता लंचला बघा आम्ही हे फूलगोभी आलू मागवलं आहे, हे सलाड आहे, हे राईस आहे, और क्या दाल आणि चावल रोटी आ रहा है. तर सगळे आता आम्ही बसलोय जेवायला. हेलो हेलो. टेस्ट करो, टेस्ट करके बताओ हाउ इज इट. जस्ट टेस्ट द सब्जी ना, देखो बताओ हाउ. सुपर्ब ना. लेट्स ट्राई. अभी खाना खा के पता चलेगा कैसा है खाना. तर काही बघू शकता आपल्या प्लेटमध्ये सुंदर असं जेवण आहे. आलू गोबीची सब्जी. हा मेको देते. एकदम घरासारखं जेवण आहे गाईस. लेट्स ट्राय मेथी आलू. सुंदर. आणि ते डाळ सुद्धा मागवली. तर आता भेटूया आपण थोड्याच वेळात आपलं जेवण झाल्यावरती. व्हेरी नाईस. गाईज आता जस्ट आम्ही हॉटेलला पोहोचलो, फ्रेशनअप झालो. फूड आम्ही ऑर्डरही केलं होतं. तर फूडमध्ये मेथी आलू, गोबी, दाल राईस, पापड, लोणचं, अचार खाल्लं. खूप यमी फूड होतं. खाऊन मग आम्ही तुरंत झोपलो. झोपल्यानंतर मग पुढचा ब्लॉग बघण्यासाठी कंटिन्यू पार्ट 3 येईल. तर गाईज सी यू सून. टाटा बाय बाय.